आणि जुन्या नोटा अकाउंटमध्ये भरण्याची अखेरची तारीख जवळ येतानाच आता सरकारने आणखी एक धक्का दिला, कारण यापुढे एकाच वेळी जुन्या चलनाच्या स्वरूपात 5,000 पेक्षा जास्त रक्कम अकाउंटमध्ये भरली तर 30 तारखेपर्यंत एकही रुपया तुम्हाला मग अकाउंटमध्ये भरता येणार नाही। त्यामुळे करंट अकाउंटमध्ये रोजच्या रोज जुन्या 50,000चा भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। काळ्या पैशाचं रूपांतर पांढऱ्या पैशात करण्यासाठी करंट अकाउंटचा वापर होत असल्याचं समोर येतात सरकारने हा नवा निर्णय जाहीर केल्याचं कळतंय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। प्रशांत, काय अपडेट्स या निर्णयासंदर्भातले? अश्विन, आज 19 तारीख आहे आणि 30 तारखेपर्यंत जुन्या चलनातल्या नोटा डिपॉझिट करण्यासाठीची मुदत आहे आणि शेवटच्या 10 दिवसांमध्ये सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। याचं कारण हे आहे की अनेक लोक जे आहेत ते 50,000 रुपयांच्या पेक्षा कमी कॅश वारंवार भरून सरकारला एक प्रकारे सरकारची फसवणूक करू पाहत आहेत। कारण 50,000च्या पेक्षा जास्त रक्कम जेव्हा तुम्ही डिपॉझिट करता किंवा व्यवहार करता तेव्हा तुम्हाला पॅन कार्ड नंबर देणं हे बंधनकारक असतं, ज्याच्यावरून तुमचं कॅश कुठे ट्रान्सफर होतीये हे देखील सरकारला सहजपणे ट्रॅक करता येतं। आणि हे होऊ नये म्हणून अनेक लोक 50,000पेक्षा कमी अमाऊंट वारंवार भरत होते, अनेकांच्या नावावर भरत होते आणि हे टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आजपासून 30 तारखेपर्यंत जुन्या चलनातल्या नोटा जर तुमच्याकडे 5,000 रुपयांपेक्षा जास्त असतील तर त्या तुम्ही फक्त एकदाच जमा करू शकणार आहात। त्याच्यापेक्षा कमी रक्कम मात्र तुम्ही साहजिक आहे की रोज जमा करू शकता। प्रधानमंत्री गरीब कल्याण जी योजना आहे त्याच्यासाठी पैसे जमा करण्यात मात्र कुठलीही अट नाहीये। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, नव्या चलनातल्या नोटा तुम्ही कितीही अमाऊंटच्या डिपॉझिट करू शकता। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।